जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 38. कोकणातील माणगावमध्ये जन्मलेले श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी यांची कृष्ण तटाका महती होती. दत्तपंथीय टेंबेस्वामी हे व्रतांचे व उपवासांचे कठोर पालन करणारे तपस्वी होते. टेंबेस्वामींना कर्ममार्ग प्रिय होता. एक दिवस गुरुवर स्वामी गजानन महाराजांना अंतर्ज्ञानाने समजले की टेंबेस्वामी आपल्याला भेटायला येणार आहेत. ते बाळाभाऊला म्हणाले, "अरे बाळा, उद्या माझा एक बंधू मला भेटायला येणार आहे. त्याचा आदर सत्कार करा. माझा बंधू सुचिरभूत व ज्ञानसंपन्न कराडा ब्राह्मण असून भारी कर्मठ आहे. तो कोपिष्ट आहे, जसा काही जमदग्नीचा दुसरा अवतारच. म्हणून अंगणात किंवा आजूबाजूला कोठेही चिंध्या कचरा पडू देऊ नका. अंगण स्वच्छ ठेवा, कारण एखादी चिंधी जरी तिथे पडलेली दिसली तरी तो कोपेल." असे गजानन स्वामींनी बाळाभाऊला आदल्या दिवशी सांगितले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1च्या प्रहराला टेंबेस्वामी मठात आले. टेंबेस्वामी व गजानन स्वामी या दोघांची महती काय वर्णावी. एक कर्माचा सागर तर एक योगयोगेश्वर, एक भागीरथी तर एक गोदावरी, एक शेषशाही नारायण तर एक साक्षात पशुपती. टेंबेस्वामी मठात येताच टेंबेस्वामी आणि गजानन स्वामी हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. दोघांच्याही चित्तात अनिवार्य आनंद झाला. त्यावेळेस गजानन स्वामी आपल्या पलंगावर बोटांनी चिटक्या वाजवत बसले होते. टेंबेस्वामी येताच चिटकी थांबली. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि टेंबेस्वामींनी परत जायची आज्ञा विचारली. गजानन स्वामींनी फार बरे म्हणून मान तुकवली आणि टेंबेस्वामी निघून गेले. हे दृश्य बघून बाळाभाऊ स्वामींना म्हणाला, "गुरुराया, आपली व टेंबेस्वामींची भेट बघून माझ्या मनात एक शंका आली आहे. कृपया त्याचे निरसन करा. तुम्हा दोघांचा मार्ग अगदी भिन्न आहे. मग टेंबेस्वामी तुमचे बंधू कसे?" त्यावर गजानन स्वामी म्हणाले, "आज तू मला हा प्रश्न विचारलास हे बरे झाले. नीट ऐक. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतात: कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. त्यांची स्वरूपे भिन्न असतात, पण हे 3ही मार्ग ज्ञानाच्या एकाच गावाला जाऊन मिळतात. पहिला मार्ग कर्ममार्ग. सोवळे ओळे, संध्यास्नान, व्रते, उपोषणे, अनुष्ठान ही कर्ममार्गाची अंगे आहेत. ही अंगे आचरणारा कर्मठ ब्रह्मवेत्ता असतो. कर्ममार्गात काही चूक किंवा कमी चालत नाही, म्हणून नेहमी सावध राहावे लागते. कर्ममार्गाने चालणारे संत होते वसिष्ठ, जमदग्नी, अत्री, शांडिल्यमुनी इत्यादी. दुसरा मार्ग भक्तिमार्ग. भक्तिपंथाने जाणाऱ्याचे मन अतिशय शुद्ध असावे लागते. मनात कणभरही मलिनता राहिलेली चालत नाही. दया, प्रेम, लीनता हे सर्व आत्मसात करावे लागते. श्रवणी आणि पूजनी आस्था ठेवावी लागते. मुखाने सतत हरीचे नामस्मरण करणे हे भक्तिमार्गाचेच अंग आहे. भक्तिमार्गाने चालणारे संत होते व्यास, नारद, मारुती, शबरी, ज्ञानेश्वर, चोखामहार इत्यादी. तिसरा मार्ग योगमार्ग. योगमार्गाचा पसारा कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग यांच्यापेक्षा मोठा आहे. योगमार्ग साधण्यासाठी बाहेरचे काहीही लागत नाही. जेवढे ब्रह्मांडात आहे तेवढे पिंडात आहे. त्या पिंडातलेच साहित्य घेऊन योग साधता येऊ शकतो. योग करणाऱ्यांना आसने, रेचक, कुंभक, इडा, पिंगला, धवती, त्राटक हे कळले पाहिजे. कुंडलिनी व सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे, तरच योग साधेल. योगमार्गाने गेलेले संत होते गुरुवर श्री शंकराचार्य, मच्छिंद्र, गोरख, जालंधर, श्रीगोंद्यातले शेख महम्मद इत्यादी. कर्म, भक्ती आणि योग या 3ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान हे आहे. पण हे ज्ञान प्रेमरहित असता कामा नये.
जे जे कृत्य प्रेमावीण ते ते औषध आहे क्षीण. म्हणून तीनही मार्गात प्रेमाचे रक्षण करणे आवश्यक आहे. काळा आणि गोरा, खुजा आणि उंच, कुरूप आणि सुंदर हे सगळे शरीराचे प्रकार आहेत. त्याचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. प्रत्येकाचे शरीर भिन्न आकाराचे असले तरीही आत्मा एकाच प्रकारचा असतो. कर्म, भक्ती आणि योग या तीनही मार्गांची बाह्य रूपे वेगवेगळी असली तरी मूळ उद्देश एकच आहे. ह्या मार्गांवरील वाटसरूने कशाचीही पर्वा न करता आपल्या मार्गावरून चालत राहिले पाहिजे. तरच तो जगन्नाथ, जगद्गुरू, जगदात्मा भेटतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठल्याही मार्गाचा किंवा पंथाचा अभिमान धरू नये. नाहीतर पंथ चालण्याचा नुसताच आरंभ होतो. अंतिम ठिकाणी पोहोचणे होतच नाही. या तिन्हीपैकी कुठल्याही मार्गावरून प्रामाणिकपणे चालणारे वाटसरू एकाच मुक्कामी पोहोचतात. संतपदाला पोहोचतात. कैवल्याचे अधिकारी होतात. त्यांना मोक्षरूपी फळ मिळते. या तीनही मार्गांवरून चालणारी आम्ही सारी भावंडे भाविकांना कैवल्याच्या मार्गावर आणून सोडण्यासाठीच या पृथ्वीवर आलो आहोत. ज्याला हा अनुताप झाला आहे त्यालाच ब्रह्मज्ञान सांगणे उचित आहे. आता यापेक्षा अधिक मला काही विचारू नकोस. पिसेपणाची पासोडी पांघरून मला निवांत बसू दे. अशा तऱ्हेने गजानन स्वामींनी बाळाभाऊला मोक्षप्राप्तीच्या मार्गांचा उपदेश केला. गजानन स्वामींचा हा उपदेश ऐकून बाळाभाऊच्या नेत्राला प्रेमाश्रूंचा पूर लोटला. शरीरावर रोमांच उठले. मनात अष्टभाव दाटले आणि वैखरीचे काम संपले. वऱ्हाड प्रांताचा उद्धार करायला अवतार घेतलेल्या त्या थोर साधूला बाळाभाऊने मौनेच नमस्कार केला. मोगलाई धार कल्याण येथील साधू रंगनाथ हे थोर साधू म्हणून ओळखले जात. एकदा साधू रंगनाथ गजानन महाराजांना भेटायला शेगावला आले. साधू रंगनाथांनी गजानन महाराजांबरोबर अध्यात्माची सांकेतिक बोलणी केली. त्याचा भावार्थ जाणू शकेल अशी एकही समर्थ व्यक्ती तेथे नव्हती. शेगावमध्ये राहणाऱ्या तुकाराम कोकाटे याची मुले जन्म घेताच मृत होत होती. शेवटी त्याने गजानन महाराजांना नवस केला की जर माझी संतती दीर्घायुषी झाली तर एक मुलगा मी तुम्हाला अर्पण करीन. त्यानंतर त्याची मुले जगू लागली. श्री गजानन कृपेने त्याचे मनोरथ पूर्ण झाले. पण पुत्रजन्माच्या आनंदात त्याला आपण केलेल्या नवसाची आठवण राहिली नाही. त्याचा थोरला मुलगा नारायण याला काही असाध्य रोग झाला. खूप औषधोपचार केले पण कशाचाच उपयोग झाला नाही. छोट्या नारायणची नाडी बंद पडू लागली. नेत्रांची दृष्टी थिजली. नारायण मरणासन्न झाला. त्याच्या फक्त छातीत दुगदुगी उरली. आपल्या पुत्राची ही स्थिती पाहून तुकारामला आपण गजानन महाराजांना केलेल्या नवसाची आठवण झाली. मग त्याने गजानन स्वामींना विनंती केली की कृपा करून माझ्या या पुत्राला वाचवा. तो जगल्यास त्याला मी तुमची सेवा करण्यासाठी अर्पण करीन. तुकारामने असे वचन दिल्यावर लगेच नारायणची नाडी ठिकाणावर आली आणि तो बालक डोळे उघडून बघू लागला. नंतर तो पूर्णपणे बरा झाला. नारायणची व्याधी पूर्ण बरी झाल्यावर तुकारामने नवस फेडण्यासाठी त्याला मठात नेऊन सोडले. नारायण आयुष्यभर मठात आनंदात राहिला. या प्रसंगावरून हे लक्षात येते की बोललेला नवस फेडायला कधीही चुकू नये. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.